आणि पुसटशी कल्पना, पुसटशी नाही, क्लिअरच मी घरी सगळ्यांना बसवून सांगितलं. माझ्या घरी माझे आई, वडील, बायको आणि माझी मावशी राहते, सख्खी मावशी छोटी, तिचं नाव सुषमा मावशी, जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल तिला. तर आम्ही तिला टी व्ही बघत बसवलं थोडा वेळ बाहेर हॉलमध्ये, आणि आम्ही बेडरूममध्ये सगळे एकत्र येऊन सगळ्यांना मी सांगितलं की असं असं आहे आणि आपण फर्दर ट्रीटमेंटसाठी आपण कन्सल्ट करावं लागणार आहे. सो ट्युलिपमध्ये तिचा रिपोर्ट आम्ही दाखवला. सो ते म्हणाले की सौरभ गांधी एक कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत, त्यांना उद्या तुम्ही भेटा येऊन सकाळी आणि कन्सल्ट करा. ती रात्र, ती संध्याकाळ इतकी वाईट होती आमच्यासाठी की आम्ही नाही मी शब्दात नाही सांगू शकत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिला घेऊन तिथे गेलो, पण आम्ही त्या दिवशी सगळ्यांना सांगितल्यावर आम्ही सगळेच म्हणजे काय म्हणू आपण, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. फक्त एवढंच ठरवलं होतं मी आणि पप्पांनी की तिला कीमोज द्यायच्या नाही आहेत, तिला रेडिएशन्स देणार नाही होत आपण, आणि तिला बायोप्सी पण नाही करणार आहोत. कारण या सगळ्या प्रोसिजर तिच्यासारख्या मुलीबरोबर करणं मला बरोबर नाही वाटत होतं. आणि जर 3rd or 4th स्टेज कॅन्सर असेल तर तिला त्या कीमोज देणं आणि त्यातले जे साईड इफेक्ट्स आहेत आणि ते सगळं ती सहन करू शकणार नव्हती याची मला कल्पना होती. कारण तिच्या शरीराची कल्पना, ज्यांची ती मुलं आहेत, मी खूप मला प्रतिसाद आलेत की आमची मुलं अशी आहेत तशी आहेत, ह्या डाऊन सिंड्रोम आहेत आणि त्यांचे असे असे प्रॉब्लेम्स आहेत. सो त्यांना ते झेपणार नसतं ऍक्च्युली. सो मी असा डिसिजन घेतला की तिला कीमोज नाही द्यायच्यात. सो आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, सौरभ गांधींना भेटलो. ते म्हणाले बघा म्हणजे तुमचा डिसिजन आहे की तिला, आणि त्यांचंही म्हणणं पडलं की हिला ते झेपणार नाही. कारण स्नेहलची हाईट मला वाटतं 4 फूट 11 इंच असेल, खूप गोड क्यूट होती ती. आणि सगळे हात पाय इतके मऊ, इतके गोड होते की असं वाटायचं की आता हे दाबल्यानंतर असं लाल व्हायचं तिचं सगळं. सो इतकी नाजूक होती ती. सो त्या नाजूक शरीराला त्रास देऊन मला नव्हतं त्यात सफर करायला लावायचं. म्हणून आम्ही ते म्हणाले की बघा मग काय करताय आणि तुम्ही डिसिजन कळवा. सो आम्ही तिथून आलो. तिथून आल्यावर घरात इतकी वाईट सिच्युएशन असते की तुमचं डोकं कुठल्याच कामात स्थिर नसतं. मी खूप रडलो. तिला बघितल्यावरच रडायला यायचं मला. इथेच मी आज आत्ता बेडवर बसलोय, इथंच ती होती. आणि तिला खाऊ घातलं. मी लिक्विड डाएट सुरू केलं होतं तेव्हा, म्हणजे तिला जड काही सॉलिड काही देत नव्हतो मी. सो मी इंटरनेटवर सर्च करायला लागलो आणि ह्याच्या आधी मला ते व्हिडिओज यायचे. हिम्स नावाचं हॉस्पिटल आहे, जीना सिखो, आचार्य मनीष त्यांचं एक हॉस्पिटल आहे. ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट्स देतात आणि कॅन्सर बरे केलेत त्यांनी. ते व्हिडिओज मी बघितले, त्याच्यावरचा नंबर बघितला आणि मी कॉल केला. कॉल केल्यावर त्यांना मी सांगितलं की असं असं माझ्या बहिणीला कॅन्सर आहे आणि लिव्हरमध्ये तिच्या गाठ आहे. सो काय करावं लागेल. ते म्हणाले तुम्ही लगेच अपॉइंटमेंट बुक करा. मला वाटतं 249 काहीतरी त्यांचे चार्जेस होते, व्हिडिओ कन्सल्टन्सी. सो ती दुसऱ्या दिवशी बुक करा लगेच आणि त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्ही सगळं हे करा. तुम्ही चिंता नका करू. त्यांची खूप चांगली म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सिस्टीम आहे. सो त्यांनी मला धीर दिला की बाबा तुम्ही नका काळजी करू, आपण काही ना काहीतरी करू आणि यातनं बाहेर पडू, तुम्ही व्हिडिओ कन्सल्टन्सी करा. दुसऱ्या दिवशी सकाळी 11ची अपॉइंटमेंट मला मिळाली होती. सो मी 11ला अपॉइंटमेंटला व्हिडिओ कॉल आला. मी बसलो, स्नेहलला दाखवलं. त्यांनी पेशंटची कंडिशन विचारली की पेशंट कसा आहे. स्नेहल अगदी सगळं व्यवस्थित करत होती. तिचं शी शू ती स्वतः करायची, ती अंघोळ स्वतः, फक्त आई अंघोळ घालायची,
तीही तिला करता यायची, पण लहानपणाची सवय त्यामुळे तिला ते लागायचं तेवढंच. त्याच्यानंतर ब्रश स्वतःचा स्वतः करायची, कपडे स्वतःची स्वतः घालायची, सगळं ती स्वतःचं स्वतः करायची. सो त्यांनी पेशंटची कंडिशन विचारली, पेशंटची कंडिशन, आणि त्यांनी व्हिडिओ कन्सल्टन्सीवर तिला चालायला सांगितलं. तिचा एक चालायचा एक व्हिडिओ दाखवा आणि एक पाठवा. सो आम्ही तो पाठवला. पाठवल्यानंतर त्यांचं असं झालं की तुम्ही तिला घेऊन तुमच्या जवळपासच्या हिम्स हॉस्पिटलमध्ये या. सो मी जवळपास म्हणजे आमच्या फक्त मुंबईत त्यांचं आहे, त्यांचे सेंटर्स आहेत, पण तिथे हॉस्पिटल नवी मुंबईत मला वाटतंय कोपर खैराण्याच्या पुढे MIDC आहे कोपर खैराण्याची, तिथं त्यांचं हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना घेऊन जायचं होतं. सो मी लगेच वेळ न दवडता लगेच डिसिजन घेतला. मी त्यांना विचारलं की उद्या येऊ शकतो की आज यायला हवं. त्यामुळे जेवढ्या लवकर याल तितकं तुमचं बरं आहे, कारण अशा पेशंट, कॅन्सर असा असतो जो पटपट वाढत असतो. सो लवकर आलात तर बरं होईल. सो मी लगेच दुपारी 2 वाजता इथून निघालो कोल्हापूरहून, आणि मला वाटतं रात्री 10 पर्यंत मी पोहोचलो कोल्हापुरात, मुंबईत पोहोचलो. माझी मैत्रीण आहे गौरी धामणसकर म्हणून, ती मुंबईत राहते. तिला मी फोन केला होता दुपारीच, म्हटलं की मी इथून निघतोय आणि तुझ्याकडे येतोय. मला काहीच दिसत नव्हतं समोर, मला फक्त तीच दिसली होती. तिला फोन केला, ती आणि तिची आई घरी राहते. सो तिच्याकडं पोहोचलो रात्री 11 पर्यंत, आणि तिचे उपकार, तिचे आणि काकूंचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. धामणसकर काकू आणि गौरी यांनी जे माझ्यासाठी, स्नेहलसाठी केलंय, माझ्या घरासाठी केलंय, ते मी कधीच विसरू नाही शकत. म्हणजे आपण म्हणतो ना, या जगात माणसं नाही आहेत आजकाल, पण देवासारखी माणसं आहेत. माझ्यासाठी त्या दोघी देवच आहेत, त्याच्या पलीकडे मी काही नाही बोलू शकत. मला गौरी म्हणाली त्या दिवशी, हे सगळं कर, घरीच जेवायला ये आणि या सगळ्या गोष्टी इथून मॅनेज कर. तिथून मला 10-15 किलोमीटरचं अंतर होतं आणि मी कार घेऊन गेलो होतो. सो मला रात्रीचं ट्रॅफिक नव्हतं, सकाळचं पण ट्रॅफिक नव्हतं. सो आम्ही सकाळी पोहोचलो हिम्समध्ये. डॉक्टरांनी, मध्ये मी सांगायचं विसरलो, सौरभ गांधींनी सांगितलं होतं की अशा पेशंट्स, या स्टेजच्या पेशंट्सकडे 6 महिन्यापर्यंतचा काळ असतो. सो माझं असं झालं की 6 महिने आहेत ना, 6 महिने खूप आहेत माझ्यासाठी. मी तिला आयुर्वेदिक आणि ह्याच्यावरती बरं करेन, कारण ती औषधं दिला, मी मगाशी म्हणालो, औषधं प्रचंड आवडायची. सो औषधांना ती रिस्पॉन्ड करेल आणि ती त्यातून बाहेर पडेल याचा कॉन्फिडन्स मला होता. सो तो म्हणून आम्ही हिम्सचा डिसिजन घेतला. हिम्समध्ये गेलो, हिम्सची अपॉइंटमेंट घेतली आधी, आणि जाऊन आम्ही कन्सल्ट केलं. तर तिथे नवी मुंबईतल्या हिम्समध्ये त्यांनी मला सांगितलं की एक 2 ते 3-4 दिवस आपण तिला इथली औषधं देऊयात. आणि अजून एक गोष्ट मी सांगायचं विसरलो, जेव्हा CT स्कॅन केला, त्या लिव्हरच्या लेजन बरोबर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस, म्हणजे ती जी गाठ आहे ती ऑब्स्ट्रक्शन बनली होती पित्ताला बाहेर पडण्यासाठी. सो ती अन्ननलिका आणि पित्त ह्याच्यामधले ती लिव्हरच्या ह्याला सोडून, लिव्हरला धरून ती गाठ होती. सो त्यामुळे तिचं पित्त बाहेर पडत नव्हतं, म्हणून ते पित्त साठून ते कावीळ तिची वाढली होती. सो तो ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस आहे ते हिम्स म्हणाले, आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिससाठी आपण 4 दिवस ठेवूया. जर आमच्या औषधांनी ती गाठ थोडी जरी, हे असं श्रिंक आहे, हे थोडी जर मोठं झालं आणि पित्त हळूहळू बाहेर पडायला लागलं, तर आपण इथेच ट्रीटमेंट कंटिन्यू करून तिला बरं करूयात. नाही तर 4 दिवसांनी त्यांच्याच म्हणजे ओळखीचं एक हॉस्पिटल आहे जे आयुर्वेदिक नाहीये, जिथे सर्जरीज होतात, तिथे फक्त एक एंडोस्कोपिक सर्जरी तिला करावी लागेल. त्या एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये त्या लिजनमधून स्टेंट, म्हणजे पाईप घालून स्टेंट टाकावी लागेल पित्ताशयात. त्याच्यानंतर ते पित्त सगळं बाहेर पडेल, इन्फेक्शन सगळं बाहेर पडेल, आणि मग आपण पुन्हा जे कॅन्सरवर ट्रीटमेंट करणार आहोत ते करून झाल्यावर आपण कॅन्सरवर ट्रीटमेंट घेऊया. सो मला थोडा कॉन्फिडन्स आला. मी म्हणलं चला की हे बाहेर पडणार आहे. तारीख होती 9.
9 तारखेला आम्ही ॲडमिट झालो हिम्समध्ये. त्यांच्याकडे ॲडमिट करण्याची सोय होती. सगळ्या ट्रीटमेंट्स त्यातच इन्क्लुडेड होत्या. पॅकेज असतं त्यांचं. सो ते पॅकेज मला वाटतंय 13,000 or 14,000 पर डे असतं. एक पेशंट आणि त्याच्याबरोबर त्यांचा एक अटेंडंट तिथे थांबावायला परवानगी असते. सो स्नेहलला आईची इतकी सवय होती की मी आणि योगिता तिथे थांबणं शक्य नव्हतं. सो आम्ही ॲडमिट झालो. आई आणि स्नेहल तिथे थांबली. तेव्हा ना थोडंसं स्नेहलला रात्री दुखायला सुरू झालं होतं अजून. पण एक काळ त्यांनी औषधं लगेच सुरू केली. म्हणजे आयुर्वेदिक औषधं, त्यांचे काढे, त्यांचं दुखण्यावरचं औषध वगैरे सगळं त्यांनी सुरू केलं. सो ते थोडासा आराम पडून ती त्या रात्री झोपली. मी आणि योगिता गौरीकडे गेलो आणि तिथे जाऊन राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 7-7:30ला पुन्हा तिथे आलो. सकाळी आल्यानंतर तिचं पंचकर्म होतं. त्या पंचकर्म, ते काढे, त्यांची प्रोसिजर असते. ते काढे सकाळी देतात. सकाळी उठल्यानंतर योगा थोडासा करून घेतात आणि मग पंचकर्म असतं. पंचकर्मामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की बस्ती जेव्हा आपण तिला देऊ थोडी त्यानंतर ना साठलेलं जे सगळं बाईल आहे, बाईल म्हणजे पित्त, ते हळूहळू सगळं बाहेर येईल. सो मला तो एक कॉन्फिडन्स आला की बाबा ह्यातनं ती एकदा बाहेर पडली, तिचं दुखणं कमी झालं तर ती 101% यातनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. सो ती प्रोसिजर सुरू झाली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पण स्नेहल हळूहळू पिवळी पडायला सुरू झाली होती थोडी. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा थोडीशी बस्ती तिची वाढवली. आणि त्याच्यानंतर पण बघितलं तर तिचा काळं सगळं पडायला सुरू झालं होतं. सो मला असं वाटलं की थोडी इम्प्रूव्हमेंट आहे आणि बाईल बाहेर पडत आहे असं मला वाटलं पहिल्यांदा इनिशियली. म्हणजे आईला सुद्धा तसंच वाटलं, योगिताला पण तसंच वाटलं. पण तिला ना जेव्हा ती टॉयलेटला बसायची तेव्हा तिला पेन व्हायचं. तेव्हा ती थोडी एक्स्ट्रीम ओरडायची इन द सेन्स ओरडत नव्हती पण कन्हायची. सो ते सुरू झालं होतं थोडं. सो मला वाटलं आता ते बाहेर पडतंय, सो त्यातनं ती बाहेर पडेल. आणि दुसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी पण सेम प्रोसिजर होती. सकाळी काढे, पंचकर्म, मसाज आणि मग त्यांचे काहीतरी बाथटबमध्ये बसून त्यांची एक ट्रीटमेंट होती. नंतर एक कुठलं तरी त्यांचे आयुर्वेदिक औषधं करून एक त्यांनी मातीसारखं केलं होतं, त्याच्यात चालायला ते लावायचे. सो ह्या ट्रीटमेंट्स मला वाटलं आता थोडी इम्प्रूव्हमेंट होईल. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती थोडी अजून पिवळी दिसायला सुरू झाली होती. पण इनिशियली फर्स्ट डे व सेकंड डे झाल्या ना थोडीसं तिचं पिवळसरपणा कमी झाला होता. सो मला वाटलं की थोडी इम्प्रूव्हमेंट होतीये. पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तो वाढला दुसऱ्या दिवशी नंतर. आणि चौथ्या दिवशी पण असंच झालं आणि थोडंसं एक्स्ट्रीम रात्री पेन व्हायचं. मग ते पेनचे काढे देणं, ते काढे द्यायचे, कारण पेन किलर्स तर काय देत नव्हतो मी. आणि मग ती शांत व्हायची, थोडा वेळ झोपायची आणि पहाट झाली की पुन्हा झोपायची. सो 4 दिवस झाले आणि चौथ्या दिवशी आम्ही तिसऱ्या दिवशी रात्री तिचं ब्लड दिलं आणि बघितलं की इम्प्रूव्हमेंट बिलिरुबिनमध्ये आहे का, काय वेळ अजून आहे, कमी झाली आहे किंवा ती स्थिर आहे की वाढली आहे म्हणून. तर बिलिरुबिन अजून वाढलं होतं. सो आम्ही लगेच डिसिजन घेतला रात्री की म्हणलं आपण हलवूयात. त्याने सांगितलंच होतं की कोपरखैरण्यामध्ये बेझिल हॉस्पिटल, जे कोपरखैरण्याच्या स्टेशनपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर राईटला वळल्यावर स्कूल्स अँड कॉलेजेस आहेत, त्याच लाईनला आहे. डीमार्ट जवळ आहे, त्याच्या समोर बेझिल हॉस्पिटल आहे. तर त्याने सांगितलं उद्या सकाळी तुम्ही घेऊन या, आपण ॲडमिट करूया आणि मग MRCP ही प्रोसिजर असते एंडोस्कोपी म्हणून. ते तोंडावाटे दुर्बीण घालतात आणि बघतात ऑब्स्ट्रक्शन किती आहे आणि मग त्याच्यानुसार त्या ऑब्स्ट्रक्शनमधनं जाऊन ती दोन स्टँट तिला लागणार होत्या. मग रात्री आम्ही डॉक्टर जे सर्जरी करणार होते ते रात्री आम्हाला भेटायला आले. रात्री 1 वाजता बेझिल हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट झालो. दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता डॉक्टर आम्हाला भेटायला आले. तिथे आम्हाला डॉक्टर म्हणाले की डाऊन सिंड्रोम असल्यामुळं तिला जनरल अॅनेस्थेसिया द्यावा लागणार होता आणि ही प्रोसिजर करणं भागच होतं आम्हाला. डॉक्टर पण म्हणाले की ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे काही नाहीये,
एकतर ERCP, MRCP म्हणजे स्कॅन असतं एक, ते आम्ही केलं होतं पण त्यालाही ती कॉपरेट नव्हती करत. MRI सारखीच प्रोसिजर असते पण त्यालाही ती कॉपरेट नव्हती करत. सो ते म्हणाले आपण डायरेक्ट ERCP करूया. ERCP ला गेल्यानंतर ते म्हणाले ॲनेस्थेसिया देऊन आपण जी पाईप टाकतो त्या पाईप थ्रू आपण आज जाऊन सगळ्या गोष्टी करणार आहोत. सो याच्यासाठी थोडी ॲनेस्थेसियाची रिस्क डाऊन सिंड्रोम पेशंट्सना जास्त असते. पण ते म्हणाले की आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. जर ERCP नाही झाली तर PTBD म्हणजेच ते बाहेरून पंक्चर करतात आणि पंक्चरमधून तुमचं सगळं बाईल काढतात. ERCP मध्ये तसंच आहे की ते आत स्टेंट जेव्हा टाकतात, स्टेंट टाकल्यानंतर त्याचे ऑब्स्ट्रक्शन ओपन होतं आणि त्यातून सगळं बाईल बाहेर येतं. आपल्या टॉयलेट वाटे आणि युरिन वाटे ते सगळं बाहेर निघून जातं. पण त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे पर्याय नाहीये, डिसिजन कधी घ्यायचा. मी लगेच म्हणलं की उद्याच्या उद्या प्लॅन करा आणि करून टाका ERCP. पण ते म्हणाले की ERCP साठी तुम्हाला ॲनेस्थेशिया जे देणार आहे त्यांना भेटावं लागेल. मग त्यांना भेटलो मी दुसऱ्या दिवशी. तर ते म्हणाले की मला 1-2 दिवस द्या अभ्यास करायला, कारण डाऊन सिंड्रोम पेशंट असल्यामुळं मला त्याच्यावरती थोडा अभ्यास करून मग व्यवस्थित ॲनेस्थेसिया द्यावा लागेल. म्हणालो ठीक आहे. मग अजून 2 दिवस आम्ही बेझिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तिथे सलाईन बाकी सगळ्या गोष्टी सुरू होत्या. तिचं पेन थोडं कमी आलं होतं आणि पण ती पिवळी दिसत होती. सो ते झालं आणि मला वाटतंय 18 तारखेला हा सगळा 10, 11, 12, 13 पर्यंत आम्ही हिम्समध्ये होतो. 14, 15, 16, 14 पर्यंत हिम्समध्ये होतो. 15, 16, 17 आम्ही बेझिलमध्ये होतो. 18ला तिची ERCP करायचं ठरलं. ERCP संध्याकाळी तिला NBM वर, मी मगाशी असं म्हणालो की 6 तासाचं फास्टिंग आणि विदाऊट पाणी विदाऊट फूड तिला ठेवावं लागतं. तसं मी तिला NBM वर ठेवलं होतं. सकाळी 10 पासून संध्याकाळी 6-7 वाजता सर्जरी प्लॅन केली होती. देवाकडे खूप प्रार्थना करत होतो. माझी आई गजानन महाराजांची भक्त आहे. तिचं दिवसभर त्यांचा धावा सुरू होता. छोटं पारायणाचं पुस्तक होतं. मी ती गेल्यापासून रोज पारायण करायचो. म्हणजे रोज म्हणजे पहिल्या दिवशी 7, दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 7 असे 21 अध्याय मी 3 दिवसात पूर्ण करायचो. असं माझं कंटिन्यू सुरू होतं लूपवर. तर ते मी करत होतो. आई तेच वाचत होती. आणि त्या दिवशी मला आठवतंय सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत मी महामृत्युंजयाचा जप पण केला 1008 वेळाला. आणि थोडं पॉझिटिव्ह वाटायला लागलं की बाबा आज होईल. आणि त्यातनं ती एकदा बाहेर आली की आपण परत हिम्समध्ये जाऊ, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ आणि मग स्नेहल यातून पूर्ण बरी होणार आहे, हे माझा कॉन्फिडन्स होता. म्हणजे माझ्या डोक्यात हेच होतं. आणि 7-7:30 वाजता तिला ती माझी आणि स्नेहलची नॉर्मल बोलतानाची शेवटची भेट होती. तिला OT मध्ये नेलं गेलं. ती प्रोसिजर सुरू झाली. ॲनेस्थेसिया देणारे आले, ERCP करणारे आले. ती प्रोसिजर सुरू झाल्यानंतर जवळजवळ त्यांनी 1 तास प्रयत्न केला. ॲनेस्थेसिया दिला गेला, ती पाईप टाकली गेली. पण ERCP करताना त्यांनी जो स्कोप टाकला तेव्हा त्यांना लक्षात आलं की ऑब्स्ट्रक्शन एवढं जास्त आहे. ही पाईप आहे आणि याच्यावर तो जो ट्यूमर आहे तो आहे. ती जी पाईप आहे त्याच्या थ्रू इथून इकडे तो स्कोपच नाही जाते. ते इतकं ऑब्स्ट्रक्शन आहे. सो ते म्हणाले, त्यांनी ट्राय केलं. 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं ते स्कोप नाही जाते, सो आपण PTBD करूया.